नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। येत्या 16 ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पूजा हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते। सत्यनारायण देवाची पूजा मांडणी केली जाते। पौराणिक मान्यतेनुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीला कोजागिरी व शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जाते। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये शरद पौर्णिमेचा संबंध लक्ष्मीच्या जन्मापासून ते भगवान श्रीकृष्णाच्या महारासपर्यंत असल्याचे सांगितले गेलेले आहेत। संपूर्ण वर्षभरातून एकदा या दिवशी चंद्र आपले 16 कला दाखवत असतो असं म्हटलं जाते। शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणामधून अमृतवृष्टी होत असते, त्यामुळे या रात्री खीर बनवून चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते, जेणेकरून प्रत्येकाला अमृत तत्व मिळू शकेल। आणि हे अमृत तत्व सगळ्याला मिळण्यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात। लक्ष्मी कायमस्वरूपी घरामध्ये वास करत असते। शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी सर्वाधिक प्रसन्न होत असते आणि देवाच्या जगातून पृथ्वीला भेट देण्याकरिता आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात। जे भक्त शरद पौर्णिमेला रात्री जागरण करून लक्ष्मी देवीची पूजा करत असतात, कुबेर देवतेची पूजा केली जाते किंवा श्रीहरिविष्णूची विधिवत पूजा केली जाते, त्यांना लक्ष्मी देवीच्या कृपेने धन, ऐश्वर, वैभव याची प्राप्ती होत असते। कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत। म्हणून या अत्यंत शुभ दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही जी वस्तू आहे ही चुकूनही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणी कितीही आग्रह करत असेल तरीही ही जी वस्तू आहे ही अत्यंत शुभ मानली जाते। चुकूनही ही जी वस्तू आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्याला देऊ नका, कारण या वस्तूमध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असते। जर आपण ही वस्तू कोणाला दिली तर आपल्या घरामध्ये वादविवाद होतात, घरामध्ये सुख समृद्धी राहत नाही। चला तर जाणून घेऊ कोणती वस्तू आहे ती, ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होण्याकरिता ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात, हे उपाय आवर्जून करावे। चला तर जाणून घेऊ उपाय कसा करायचा आहे व कोणती वस्तू आहे ती चुकूनही दुसऱ्याला दिल्यामुळे आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये गरिबी यायला लागते। तर पहा, जी पौर्णिमा तिथी आहे ही 16 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8:40 वाजता सुरू होणार आहे। तर दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर 2024 रोजी 4:55 वाजता समाप्ती होणार आहे। अशामध्ये उदय तिथीच्या आधारे 16 ऑक्टोबर 2024 रोजी कोजागिरी पूजेचा उत्सव हा साजरा केला जाणार आहे। तर या दिवशी पूजेचा जो काल आहे, मुहूर्त आहे, तर तो रात्री 11:42 ते दुसऱ्या दिवशी 12:32 असणार आहे। तर या दिवशी चंद्रोदय संध्याकाळची जी वेळ आहे ती 5:05च्या आसपास असेल। विजयादशमीच्या 5 दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाते। मात्र यावेळी कोजागिरी पौर्णिमेच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे। चला तर जाणून घेऊया पूजेची महत्त्व काय आहे, तारीख कोणती आहे व ही जी वस्तू आहे ही वस्तू चुकूनही कोणाला कितीही आग्रह करत असेल तरी ही वस्तू आपल्या घरातून दुसऱ्याला द्यायची नाही, कारण जी कोजागिरी पौर्णिमा आहे, कोजागिरी पूजेचा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात, पश्चिम बंगाल, आसाम आणि ओरिसा या शहरामध्ये साजरा केला जातो। याला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जाते। या दिवशी शुभ दिवशी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते। या दिवशी खीर बनवल्यानंतर ती रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवावी। नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रात्री 12 वाजता ही संपूर्ण खीर जी आहे ती आपल्याला खायची आहे। ही खाल्ल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते, यासोबतच देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो, त्यामुळे तुमच्या जीवनात सुख, शांती व संपत्ती सदैव राहते। तर पूजा कशा पद्धतीने करावी व या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर पहा, कोजागिरी पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे। आंघोळ केल्यानंतर तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे। उंबरवट्यावर आपल्याला रांगोळी काढायची आहेत, हळदीचं लेपन करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला शुद्ध गंगाजल घ्यायचं आहे, गोमूत्र घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे। हे पाणी आपल्या उंबरवट्यावर आपल्याला शिंपडायचं आहे।
त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. देवघरात चौरंग ठेवायचा आहे किंवा तुम्ही देवघरात जर श्रीहरी विष्णूची मूर्ती तुम्ही मांडत असाल किंवा श्री सत्यनारायण देवाची पूजाविधी करत असाल तर आपल्या देवघरातील अभिषेक करून घ्यायचा आहे. सर्व देवदेवतांचे व्यवस्थित पूजा करायची आहे आणि त्यानंतर चौरंग अथरायचा आहे. त्यावर लाल रंगाचे कापड पसरावे. कपड्यावर लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा चित्र किंवा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. त्यानंतर विधिवत पूजा, अगरबत्ती, धूप, त्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा 2 वातीचा. देवाला लाल किंवा पिवळी रंगाची फुले अर्पण करायची आहेत. फळे, सुपारी, लवंग, वेलची, सिंदूर, बतासा आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत. एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत. यासोबतच आपल्याला लक्ष्मी देवीला तांदळाची खीर अर्पण करायची आहे. त्यावर एक तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे, ज्यामुळे श्रीहरी विष्णू हे प्रसन्न होतील. त्यानंतर देवी लक्ष्मीला समर्पित आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. लक्ष्मी देवीची आरती म्हणायची आहे. संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्रदेवाला जल अर्पण करायचं आहे. चंद्रदेवाचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, जप करायचा आहे. जेव्हा तुम्ही चंद्रदेवाला जल अर्पण करता त्यावेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. चंद्रदेवाचा कोणता मंत्र येत असेल तर तो आवर्जून म्हणावा. त्यानंतर ही जी खीर आहे ही खीर आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे. पूजेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रात्री 12 वाजता आपल्याला खीर खायची आहे. तर उपाय कोणता करायचा आहे चला तर जाणून घेऊया. तर पहा, तुमच्या जीवनामध्ये जर कर्ज भरपूर झालेला असेल किंवा कर्जातून मुक्तता हवी असेल, कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग हवा असेल तर आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर पहा, या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अशी मान्यता आहे की पृथ्वीवर विहार करताना देवी लक्ष्मी देखील पाहते की कोण जागृत आहे आणि तिची पूजा कोणी करत आहे का. म्हणूनच याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणले जाते. या रात्री लक्ष्मी देवीची पूजा केल्याने ऋणातून मुक्ती मिळत असते. या रात्री खीर बनवल्यानंतर देवी लक्ष्मीला अर्पण करून श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम जप आणि श्रीकृष्णाच्या मधुराष्टकमलाचा पाठ करावा. यामुळे हा उपाय केल्याने तुमच्या कर्जातून तुम्हाला सुटका मिळत असते व तुमचे कर्ज जे आहे ते लवकरात लवकर कमी होत असते. म्हणून हा उपाय करावा. त्याचबरोबर आपल्याला कोणीही कितीही आग्रह करत असेल तर ह्या ज्या वस्तू आहे ह्या लक्ष्मीकारक वस्तू आहे. हे चुकूनही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित करत असते, जागृत अवस्थेत पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्याकरिता येत असते. त्यामुळे हे ज्या वस्तू आहेत जसे की झाडू असेल किंवा लक्ष्मीकारक एखाद्या वस्तू असतील, हळदी असेल किंवा कुंकू असेल, धने असेल, हे ज्या वस्तू आहे ह्या लक्ष्मीकारक म्हटल्या गेलेल्या आहेत. म्हणून चुकूनही कोणी कितीही आग्रह करत असेल तर ह्या ज्या वस्तू आहे ह्या चुकूनही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणाला देऊ नये. कारण लक्ष्मी हे झाडूचं प्रतीक म्हटलं जाते. म्हणून झाडू हा कोणाला दिला जात नाही किंवा कितीही आग्रह केला तरी द्यायचा नाही. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही ही जी वस्तू आहे जसे की हळदी असेल, कुंकू असेल किंवा धने असेल, हे कोणीही कितीही आग्रह करत असेल चुकूनही ही जी वस्तू आहे ही अत्यंत शुभ मानली जाते. ही जर वस्तू आपण दुसऱ्याला दिली तर आपल्या सौभाग्याची प्राप्ती होत नाही. आपल्या घरातील जे धन आहे, पैसा आहे ते दुसऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये जात असते. म्हणून चुकूनही ह्या ज्या वस्तू आहे ह्या लक्ष्मीकारक म्हटल्या गेलेल्या आहेत. म्हणून चुकूनही कोणी कितीही आग्रह करत असेल तरीही देऊ नका. हा उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.